झाली आहे बिर्याणी रेडी. गरम आहे. कोशिंबीर केली आहे, त्याच्याबरोबर काकडी लिंबू कापून घेतलेला आहे. दीदी येत आहे, दीदी गेले. सो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. ऑलमोस्ट खायच्या सारखं मी सर्व आवडून घेतलंय पटापटा. भाजी केली, कुकर लावला, चिवचा डब्बा पॅक झालाय, बॅग भरली, चिव रेडी झाली. सेम ॲज इट इज कालच्या सारखं. आता जाणार तिला थोड्या वेळात तिला सोडवायला. राघव झोपलाय, ह्याला फिडिंग करून घेते आधी, नाहीतर हा रडला. त्याच्यामुळे बाकी सर्व रेडी आहे. येते जाऊन. चला तर काही भेटूया चिवला शाळेतून आणल्यानंतर. मी पटकन जाऊन तिला सोडून होते आता लगेच. दुसरी होते तिला 8:25 झाले आधी, तेच अजून गाडी काढायची बाहेर. तर बाई, आज आहे बिर्याणीचा बेत. आम्ही करतोय चिकन बिर्याणी. चिवला शाळेतून सोडून आल्यानंतर राघव रडत होता, रस्त्यातच फोन आला. फास्ट मध्ये आले, त्याला आंघोळ घालून झोपी लावले. आता मी कांदा कापते बिर्याणीसाठी तळून घ्यायला. आमच्या माऊनी काय अवतार करून ठेवला, आंबा खाऊन सगळे कपडे घाण करून ठेवले. ती पाणी खेळतीये बाथरूम मध्ये. आहो, पाणी खेळती बाथरूम मध्ये. ए बाहेर ये चल. उठून नुसतं दूरचं माऊ, ए माऊ, नळ कसा चालू केला बाळा? चला आता मसाला रेडी करते. मिक्सर लावून घेतलंय. आता मिक्सर लावून घेतलंय. पटकन मसाला वाटते. अजून टोमॅटो पेस्ट राहिलाय. माझ्यासाठी अंडी टाकणार आहे बिर्याणीमध्ये, म्हणून अंडी उकडायला ठेवली आहे. आणि हे जरा बासमती तांदूळ आहे, हे बॉईल व्हायला ठेवलेले आहे. आता मसाल्याचं मॅरिनेशन चालू आहे. अद्रक लसूणचा पेस्ट, टोमॅटो पेस्ट टाकलाय. आता टाकूया दही. दही टाकले. 1 किलो आहे तर पावशेरच्या वर दही टाकलंय. पॅकेट टाकलाय. एक बिर्याणी मसाला पॅकेट टाकलाय. आणि एक घरकुल मसाला टाकलाय. आणि मग बाकीचं आपलं घरचं टाकायचं. घरगुती मसाला, तिखट आपल्या म्हणजे आपण जेवढं तिखट खातो तेवढं टाकायचं. मसाले ऑलरेडी टाकले असल्यामुळे तिखटच आहे ते मसाले वगैरे. हळद, तिखट तर तशी भरपूर होणारच आहे ती. नुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून ह्याला 5-10 मिनटं राहू द्यायचं. आणि कुकरला 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या ह्याच्या. तोपर्यंत मी ह्याच्या 2 शिट्ट्या होतपर्यंत हा कांदा तळून काढते. आणि तांदूळ होत आले आहे, तांदूळ काढते. गाईज, आता गार्निशिंगसाठी कांदा तळायला ठेवला आहे मी. दोन्ही कुकरच्या 2-2 शिट्ट्या झाल्या आहेत. 2-3 शिट्ट्या काढून घेतल्यात मी, कारण ते गावरान आहे ना, गावरान लवकर शिजत नाही त्याच्यामुळे. आता हे गार्निशिंगसाठी कांदा तळून घेते. पुदिना पण तोडून झालेला आहे गार्निशिंगसाठी. बस आता कोथिंबीर कापायची बाकी आहे बारीक. गाईज, चिकन टाकलं मी आधी आणि मग वरतून भाताची लेअर टाकली. मला लक्षातच नाही मग अशी व्हिडिओ काढायचं, सॉरी गाईज. आता गार्निशिंग केलं आहे कोथिंबीरनी. आता कांदा टाकायचा आहे परतलेला. थोडं मीठ टाकून घेऊया. हे बघा, कांदा तळते. अजून थोडा राहिला आहे, थोडा झाला आहे. कांदा टाकायचा राहिला आहे. कांदा टाकला की मग याला थोडासा दम द्यायला ठेवूया. गार्निशिंगसाठी कांदा जो होता तो टाकून घेऊया. आतमध्ये एक लेअर टाकायला पाहिजे होती मी कांद्याची, वर जास्त झालाय.
पण थोडं चिकन जे कुकरमध्ये केलं होतं त्याला पाणी सुटल्यामुळे त्यात पाणी जास्त झालं तर मला भीती वाटली. रस्सा भातच होतो का काय काय असं वाटत होतं मला. आता मी ही अंडी टाकणार आहे. अंडी राहिली मध्ये टाकायची त्याच्यामध्ये. तळून घेते याला जरा. टाकते. झाली आहे बिर्याणी रेडी. गरम आहे. कोशिंबीर केली आहे त्याच्याबरोबर. काकडी लिंबू कापून घेतलेला आहे. दीदी येत आहे. दीदी गेले त्यांच्या मावस वहिनीकडे. त्या आल्या की जेवायला बसू. चल जेवायला. तर गाईच बसलोय जेवायला. अथर्व दीदी पण आल्या बसल्यात. कशी झाली हो दीदी? तुम्हाला कशी वाटली? चांगली झाली. माव तुला कशी वाटली बिर्याणी? तिखट लागली तिला. होती म्हणून बनवली होती बिर्याणी. कशी झाली? कशी झाली रे? टेस्ट चांगली वाटत आहे का? पहिल्यांदा बनवली मी. गाईज मी पहिल्यांदा बिर्याणी बनवली. आवडली. पोरांना पण आवडली. छान वाटली. किती दिवसानंतर बाहेरचं खाल्लं का घरातलं खाल्लं? तू बनव बाहेर सारखं तू बनवलेलं घरात खात दिवसानंतर. बर. पहिल्यांदा बनवलं काय माहिती म्हंटल कशी बनती काय बनती. पण ठीक आहे छान झाली म्हणतात. सर्वांना आवडली बिर्याणी. काय का गची चुका? एखादी पण नाही का कुठं? उद्या 1 वाजतापर्यंत शाळा आहे. मी उद्या फक्त भात फ्राय करून देते डब्याला. नाही देणार बॉबिन बीबी. लाडाला येत नको जाऊ जरा जास्तच तू. एक हात दिला की लगेच बोट दिला की लगेच हात पकडतेस. बॉबी पाहिजे तिला. भेटली चिव बघ. एक शोधलं तर काही पण भेटत. एक भेटली. हा एक भेटली मला चिचुका. तितक्यात मला खूप नाद लागलाय चिचुका खायचा. पण कोण छान पडतात चिचुका खाल्ल्याने. मस्त वाटत. माऊ आणि तिचे पप्पा गेले कोकणात फिरवायला. गाईस हा झोपतो उठतो झोपतो उठतो. पण आता हा झोपायला पाहिजे तरच मला झोपायला भेटणार. नाही तर काही शक्यता नाही. तेवढं बाळाचं टोपडं देते बघ तिथं अडकवलंय कॅलेंडर वर. खाली असलं की त्याला बांधायला. ए ए एवढं नको तुझं फाटून जाईल.